काहीतरी माहिती मार्गदर्शन करण्याविषयी मार्गदर्शन करण्यापेक्षा मी म्हणते आपण चर्चा करूया. चर्चा ह्या गोष्टीची की मानसिक आजार या गोष्टी तुम्हाला आणखी माहित नाही. तुम्ही 10वी पर्यंतचे स्टुडंट आहे, म्हणजे 10वीच्या मुलांना तर कळेल थोडंसं, पण याच्या समोर जेव्हा जासाल तुम्ही 11वी 12वी जेव्हा तुमचं महाविद्यालयीन शिक्षण चालू होईल तेव्हा तुम्हाला या गोष्टी लक्षात येईल. पण काही गोष्टी अशा आहेत की तुम्हाला ते आतापासून त्याच्याबद्दल थोडीशी माहिती असणं गरजेची आहे. शासनाकडून आम्हाला लेटर आलं की बाबा एक हे बॅनर आहे, ते वाचलं का तुम्ही सगळ्यांनी? मागच्या मुलांना नाही दिसणार. शासनाकडून लेटर आलं की 10 सप्टेंबर हा दिवस आपण प्रत्येक वर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा करतो. का बरं गरज पडली बरं जागतिक आत्महत्या दिन प्रतिबंध साजरा करायची किंवा मग शासनाला लेटर पाठवायची की प्रत्येक शाळेमध्ये, क्लासेसमध्ये, ट्युशनमध्ये, कोचिंग क्लासेस जे काय असेल इन्स्टिट्यूट त्यामध्ये जाऊन तुम्ही मुलांपर्यंत ही माहिती पोहोचवा की जागतिक आत्महत्या प्रतिबंध. आत्महत्या हा सामाजिक गुन्हा मानला जातो, तरी पण सर्वजण याकडे वळतात. का वळतात? आणि या 8 महिन्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट महिन्यापर्यंत आत्महत्येची जी संख्या आहे जी फक्त रजिस्टर्ड आहे, काही तर माहिती पण होत नाही की आत्महत्या आहे, ऍक्सिडेंट आहे, काय, पण जी रजिस्टर्ड माहिती ती 49 जण आतापर्यंत आहे की ज्यांनी आत्महत्या केली. त्यामध्ये 16 मुली, 3 मुलं, 1 पुरुष आणि 29 आणखी. जर याच्यामध्ये एवढी संख्या वाढलेली आहे आत्महत्येची, का बरं लोक आत्महत्येकडे वळतात असं तुम्हाला वाटतं? एक जस्ट आपण चर्चा करू त्याविषयी. तुम्हाला काय वाटतं, का आत्महत्या करत असते मुला मुली? कोणी पण उत्तर द्या उठून. का आत्महत्या करायची गरज पडत असेल सांगता कोणी? आत्महत्या का केली जात असेल? कारण एक, जर शाळेतला स्टुडंट असेल, शिकणारा मुलगा असेल, 1 ते 10वी असेल किंवा त्यापेक्षा, आत्महत्या ही प्रत्येक वयोगटामध्ये होते. असं नाही शाळेत जाणाराच करत असेल किंवा वृद्ध व्यक्तीच करत असेल किंवा मग कोणी तरुण करत असेल. एक तर मेन कारण त्याचा ताणतणाव. ताणतणाव प्रत्येकाच्या घरामध्ये असतो, तो कुठल्याही गोष्टीमधून असू दे. एक शेतकरी असेल, तो कर्जबाजारी असेल, ते झाले कर्जबाजारीपणामुळे. आणि एक तिसरं मेजर कारण काय, जे यंग मुले त्यांच्यामध्ये काय की प्रेमभंग, एकतर्फी प्रेमातून किंवा मग मला कोणीतरी नाही म्हटलं, आपली व्यक्ती जी असेल ती दूर गेल्यामुळे. आणि ताणतणावामध्ये काय येईल की आजारी पण जर जास्त वेळ असेल किंवा घरामध्ये सतत भांडण असेल, चिडचिडेपणा असेल, आर्थिक तंगी असेल, अशा वेळेस काय होतं की व्यक्तीला वाटतं की नको आता आपल्याकडे सगळे मार्ग संपलेले. काय होतं माहितीये का, व्यक्ती खूप जास्त संकट असेल, त्याला काय वाटतं की आता माझ्या मागे खूप ताणतणाव आहे, मी कसं याच्यातून बाहेर पडणार. त्याला जर काही मार्ग सापडत नसेल तर तो शेवटी एक गळफास घेणार, मेहनत उडी मारणार किंवा काहीतरी विषारी औषध घेणार आणि याच्यामधून तो आत्महत्येकडे वळतो. पण आपल्यासारख्या शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला कळतं की हा गुन्हा आहे, सामाजिक गुन्हा मानला जातो. शिक्षण आहे, तुम्ही 10वीला 12वीला आहे आणि तुम्हाला कमी पर्सेंटेज पडले, कमी पर्सेंटेज पडले म्हणजे सगळं संपलं का? सगळं नाही संपलं. तेवढाच एक मार्ग, फक्त शिक्षणातूनच तुम्ही IT मध्ये जायचं, मेडिकलमध्ये जायचं, फक्त तेवढाच एक रस्ता राहतो का? त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही फील्ड आहे ज्याच्यामधून तुम्ही समोर करू शकता. सिंगिंग आहे, डान्सिंग आहे, चित्रकला आहे, ज्याच्यात तुम्हाला जास्त आवड आहे त्याच्यामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही करिअर करू शकता. फक्त 10वीला चांगले मार्क्स पडले नाही म्हणून सुसाईड केली किंवा 12वीला पडले नाही म्हणून सुसाईड केली, हे किती योग्य आहे? नाही ना. काही वेळेस काय होतं माहिती का, आपलेच शाळेतले स्टुडंट आपण चर्चा करत असतो, आपलीच मैत्रीण, आपलाच मित्र किंवा आपल्याच घरातला व्यक्ती असतो किंवा शेजारचा व्यक्ती असतो, तो हळूहळू मानसिक आजाराकडे, मानसिक आजारातून आत्महत्याकडे व्यक्ती वळतो. पण आपल्याला मानसिक आजार पण समजला पाहिजे. मानसिक आजार आणि शारीरिक आजार 2 प्रकारचे आजार असतात. शारीरिक आजार कोणते ते तुम्ही मला सांगा. शारीरिक आजार कोणते? सर्दी सगळ्यांना होते, ताप येतो, खोकला होतो, बीपी शुगर आहे घरी मोठ्यांना. शारीरिक आजार भरपूर, जसं अंगाला हात लावला तुम्हाला कळणार की ताप आहे, डोकं दुखते तुम्ही सांगणार डोकं दुखते, पोट दुखलं तुम्ही सांगणार पोट दुखते, दिसतंय व्यक्तीला काहीतरी त्रास होतोय, तो रडतोय, म्हणजे हा शारीरिक आजार झाला. पण मानसिक आजार समजणार का? खूपच जर रस्त्यावरती एखादा व्यक्ती फिरतो वेड्यासारखा
सारख्या दगड्या मारतो, मध्येच हसतो, मध्येच रडतो, मध्येच झोपून घेतो, त्याला आपण लगेच वेडा म्हणणार की नाही? तो व्यक्ती बरा होऊ शकतो